हाय गाईस, आज आपल्याला जायचं आहे मॉलमध्ये फिरायला. कारण मला शूज घ्यायचे, त्याच्यामुळं मग आपल्याला जायचं आहे मॉलमध्ये. तर बघा आता आपण मित्रपरिवार सर्व घेऊन जायचं आहे मॉलला. तर मग आम्ही 2 दिवसापासून ठरवलं होतं की म्हटलं आपल्याला कुठंतरी फिरायला जायचं आहे. आणि माझे 2 मित्र इथं धुळ्यात राहतात, त्याच्यामुळं त्यांना सर्व माहिती आहे, त्यांना बी घेऊन गेलो. आणि माझे 2 मित्र आहेत आपल्या गावातले, तर त्यांना बी घेऊन गेलो. तर बघा आता आपण जुडिओला जाऊ आणि मग मॉलला जाऊ म्हटलं. तर मग मला शूज बी घ्यायचे बुटं मग. आणि कसं मला थोडं लग्नाला जायचं आहे, त्याच्यामुळं मग बघा हे टवाळक्यापणा करू राहिले इकडं. कुठं भानगडी करू राहिले, कुठं मस्त्या करू राहिले. हे दंग्या मस्त्यामध्येच राहत आहे, मग यांना मी कुठं घेऊन जात नाही. तर बघा आता आपण इथं पोचलो आहोत जुडिओला. तर जुडिओ झाला का मग आपण मॉलमध्ये जाऊ. तर मग आम्ही आत शिरलो. तर आत शिरताच स्टार्टिंगलाच कपडे होते. तर बाई कपडे असे ब्रँडेड होते ना, तर डोकं काम करत नव्हतं तर कोणते कोणते कपडे घ्यायचे. तर कपड्यांची प्राईस पाहिली तर कपड्यांची प्राईस बी ब्रँडेड होती. मधून मग आपल्या काही बजेटमध्ये बसेना. त्याच्यामुळं इकडं बघा आता इकडं लेडीज आहे, लेडीज सर्व आहे, प्लस आहे, सर्व लेडीज. तर मग आपल्याला बुटं घ्यायचे होते, मग बुटांची प्राईस बघू. तर त्यांचे तिथं मग 2 बुटं मला पसंत आले. तर त्यांची एकची प्राईस होती 800 रुपये आणि एकची होती 850 रुपये. तर मला कमेंटमध्ये सांगा कोणता बूट चांगला आहे, तर मी तो तुमच्या मते घेऊ. तर बघा मग आता आपण जुडिओमध्ये कधी आलो नव्हतो मी, तर मित्रांमुळेच आलो आहे मी. तर आपले मित्र म्हणे जुडिओला थोडे सस्ते मिळतील म्हणे तुला, आणि ब्रँडवाले बूटं भेटतील म्हणे. तर मग त्यांचं ऐकलं तर आलो. तर मग आता बघा आता जुडिओ बघू राहिलो मी, फिरत आहे. तर मग म्हटलं चला आणि बुटं दिसले, म्हटलं चला लग्नाला बी जायचं आहे तर घेऊन घेऊ म्हटलं हे बी, तर बजेटमध्ये बसतील तर. तर त्यांची प्राईस बघितलं तर माझे तोंड उघडच राहून गेलं. बाई डायरेक्ट 1500 आणि 1800 रुपये प्राईस. हे कुठं बी गेली म्हटलं ही प्राईस. तेवढ्यात मग पुढं आलो, हे टवाळक्यापणा करू राहिली इकडं. मी यांना बघायला आलो होता. एक भाऊ म्हणे ही पॅन्ट घेऊ का म्हणे. म्हटलं भाऊ आई पॅन्ट नको लिहू रे दादा, म्हणते तुझ्यासारखा 4 बसतील म्हणते हिनमा. तर बघा आता इकडं कपडे आहेत. तर हे बी मस्त ब्रँडवाले कपडे आहेत. तर मस्त मजा येऊ राहिली आम्हाला. तर आपल्याला जायचं आहे आता जुडिओला. तर चला आपण आता जुडिओला जाएंगे हम. तर देखो हम इधर आ गए. तर बघा आता आम्ही आलो आहे तिथं जुडिओमध्ये. तर जुडिओला असं आहे भावांनो, तर तिथं आहे ना सर्व सेपरेट आहे. तर मोबाईलचं वेगळं आहे, मोबाईल शॉप वेगळं आहे, कपड्यांचं वेगळं आहे, सर्व वेगवेगळे आहे इथं. इकडं सर्व खिचडा नाही आहे. मॉल कशाला म्हणतात, त्यालाच म्हणतात ना मॉल म्हणून. असं मॉलला मी गणकच वेळेस गेलो आहे भाऊ, जुडिओला गेलो नव्हतो फक्त मी. तर आपल्या एका भावाला कपडे घ्यायचे होते. तो म्हणे भावा म्हणे आपल्याला कपडे घ्यायचे. मग सूट पॉवरमध्ये स्टार्टिंगला आम्ही कपडे बघायलाच गेलो. मग जाताच आम्ही कपडे बघायला गेलो. तर मग आता आम्ही कपडे बघू राहिलो. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला बी सबस्क्राईब वगैरे करा, लाईक वगैरे शेअर वगैरे करा. तर बघा आता आम्ही बघू राहिलो. तर पॅन्टा बघितल्या मग आम्ही स्टार्टिंगला. तर बघा याला घ्यायचे कपडे. तर मग आम्ही शर्ट काढला सफेद कलरचा. तर भावाने प्राईस बघितलीस, भाऊ डायरेक्ट नो. भाऊ बापरे, हे म्हणे प्राईज आहे का काय म्हणे भाऊ, 700चा एक शर्ट. बापरे म्हटलं भाऊ आपल्या लायकीच्या बाहेर आहे म्हटलं, बाबा हे ठेव म्हटलं तू. डायरेक्ट भावाने डायरेक्ट प्राईस बघताच डायरेक्ट गणागणा चालला डायरेक्ट बुटांच्या शॉपमध्ये. तर बघा आता आपल्याला बुटं घ्यायची इथं. बाई तिथं ठरवलं नाही ना आम्ही बुटं घ्यायचं. मग बघा आता इकडं बुटं बघू राहिलो, इकडं प्राईस बी. पण इकडं प्राईस बी आपल्या बजेटमध्ये बसे ना. म्हटलं आपल्या जुडिओच बरं आहे बाई म्हटलं, ते गरीबी जुडिओच बरं आहे म्हटलं बाई. तर बघा इथं बी ब्रँडेडवाले शूज आहे. तर तिथं एक लेबल लावलं होतं. तर 2000चे बुटं होती, 2000चे बुटं. बाई 2000चे बुटं प्राईस बघूनच माझे 2 मित्र डायरेक्ट खाली बसून गेले टेन्शनमध्ये. म्हणे प्राईज आहे का काय म्हणे, 2000 मग म्हणा निसा बोकडाही लागतात म्हणे. अहो एक म्हणे बाई जो म्हणे प्राईज आहे का काय. तिकडे 1-2 जण बिलचं करू राहिले आणि आम्ही इकडे टोळक्यापणा करू राहिलो. बघा आम्ही असेच कामं राहतात आम्हाला दिवसभर, आम्हाला काय कामं राहतात दुसरे. तर आता आम्ही मोबाईल शॉपमध्ये गेलो. म्हटलं चला मोबाईल शॉप बी बाजूलाच होतं. म्हटलं चला थोडं काहीतरी फोटो वगैरे काढू म्हटलं. आणि तिथं iPhone वगैरे iPhone 70, काही सॅमसंग अल्ट्रा वगैरे. तर बघा iPhone, बाई फर्स्ट टाईम मी आता iPhone 70 घेतला होता बाई. डायरेक्ट वेगळीच फील होत होती.
डायरेक्ट हवेत उडवत होतो मी एकदम पर्यांसारखा. हां डायरेक्ट. आणि iPhone 70 कशाला म्हणता, त्यालाच म्हणता खरं आहे ते नाव म्हणजे नाव आहे डायरेक्ट. आणि कारण ते फोटो म्हणजे फोटो विकता बाई. आणि त्यांच्या सर्व मोबाईलमध्ये आम्ही फोटो काढले होते. असे आहेत आम्ही मुलं. तर आमचा विषय म्हणजे लय खोल वेळा पावा. तर आम्ही तोपर्यंत आम्ही iPhoneमध्ये व्हिडिओ काढतो, फोटो काढतो. आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब वगैरे लाईक वगैरे करा भावांनो. तर बघा आता आम्ही चाललो सॅमसंग अल्ट्रामध्ये. तर सॅमसंग अल्ट्रा म्हणजे बाई नुसतं नावाचं सॅमसंग अल्ट्रा नाही तो, तसा फोन बी आहे तो झुमिंगमध्ये आणि फोटोमध्ये. नुसतं नावाचा सॅमसंग नाही येतो. तर बघा iPhone 70मध्ये 3 आहेत, सिल्वर, निळा आणि आपला ऑरेंज. 3 कलर आहेत. आणि इथं ॲपल वॉच यांची बी प्राईस खूप होत्या. हे 40-40 हजाराचे वॉच होते. आणि इथं हे 50-50, 60-60 हजाराचे iPhone आहे. आणि तो आपला तुम्हाला तर प्राईज आहे माहिती, त्याला काही वाद नाही बोलायला. iPhone 70चं तिथं आहे 1.5 लाखापासून स्टार्टिंग आहे, ते तर तुम्हाला माहितीच आहे. तर बघा आता हे ॲपलवाला लॅपटॉप आहे ॲपलवाला, बाजूला सॅमसंगचा आहे आणि खूप सारे आहेत इथं. तर बघा आता आम्ही चाललो आता इकडं सॅमसंग अल्ट्रामध्ये. तर हे सॅमसंग अल्ट्राचं आहे, फोल्डवाला आहे, काही तो सॅमसंग गॅलेक्सी आहे. खूप सारे सॅमसंग म्हणजे इथं सॅमसंगचंच आहे सर्व. तर म्हटलं मग चला सॅमसंग बाई सॅमसंगसुद्धा फर्स्ट टाईम आहे हातात धरला. हां एवढं फील एकदम मस्त कसं तरी होत होतं मला. तर मग म्हटलं सॅमसंग खरंच एवढी झूमिंग आहे का म्हटलं ह्याची. तर एखादी